हॅलो एव्हरीवन, मी आहे सावी आणि आज आपण बघणार आहे रिनल फिजिओलॉजीचा सेकंड व्हिडिओ. आज आपण बघणार आहे नेफ्रॉन. नेफ्रॉनचं मेन काम काय तर ब्लड फिल्ट्रेशन अँड युरिन फॉर्मेशन आहे. नेफ्रॉन इज डिफाइंड ॲज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी. Each kidney consists of 1 to 1.3 million nephrons. Number of nephron decreasing after age of 45 to 50 years of age. Parts of nephron. नेफ्रॉनमध्ये दोन पार्ट्स असतात, एक रिनल कार्पस्कल अँड रिनल ट्युब्युल्स असतात. नेफ्रॉन दोन पार्टमध्ये डिवाइड होतोय, रिनल कार्पस्कल अँड ट्युब्युलर पोर्शन. रिनल कार्पस्कलमध्ये ग्लोमेरुलस अँड बोमेन्स कॅप्सूल असते. देन ट्युब्युलर पोर्शन म्हणजे जो ट्यूबलाइक पोर्शन असणार आहे त्यामध्ये PCT, लूप ऑफ हेनले अँड DCT प्रेझेंट असणार आहे. लूप ऑफ हेनले अगेन डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. त्यामध्ये असेंडिंग लिम्ब, हेअरपिन बेंड अँड डिसेंडिंग लिम्ब. आणि जो असेंडिंग लिम्ब अँड डिसेंडिंग लिम्ब आहे तो अगेन टू पार्ट्समध्ये डिवायडेड होणार आहे. त्यामध्ये थिक अँड थिन सेगमेंट्स फॉर्म होणार आहेत. त्यामध्ये थिक असेंडिंग सेगमेंट अँड देन थिन असेंडिंग सेगमेंट. आणि डिसेंडिंग लिम्बमध्ये थिक डिसेंडिंग सेगमेंट अँड थिन डिसेंडिंग सेगमेंट अशा पार्टमध्ये तो डिवाइड होणार आहे. जे ॲफरंट आर्टेरिओल जे आहेत ते ग्लोमेरुलसमध्ये ब्लड घेऊन जातात आणि जे इफरंट आर्टेरिओल असतात ते ग्लोमेरुलसमधून ब्लड बाहेर घेऊन जातात. नेटवर्क ऑफ कॅपिलरीज म्हणजे जे छोटे छोटे कॅपिलरीज आहेत त्यांनी मिळून जे एक नेटवर्क लाईक स्ट्रक्चर फॉर्म होतं त्याला आपण म्हणणार आहे ग्लोमेरुलस हा एक कप लाईक स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट आहे, त्याला आपण म्हणणार आहे बोमेन्स कॅप्सूल. PCT म्हणजे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूल. जे ग्लोमेरुलसच्या जवळ स्ट्रक्चर प्रेझेंट असणार आहे ते असणार आहे PCT. प्रॉक्सिमल्स मीन्स जवळ. देन असणार आहे आपलं लूप ऑफ हेनले 3 पार्टमध्ये डिवायडेड होत होता, डिसेंडिंग सेगमेंट, हेअरपिन बेंड अँड असेंडिंग सेगमेंट. त्यामध्ये आपण बघणार आहे की डिसेंडिंग सेगमेंट अगेन डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. जो हा वाला थिक पोर्शन आहे तो थिक डिसेंडिंग सेगमेंट, हा थिन पोर्शन आहे तो थिन डिसेंडिंग सेगमेंट आणि हा यू लाईक स्ट्रक्चर आहे त्याला आपण म्हणणार आहे हेअरपिन बेंड. डिसेंड म्हणजे जो खाली येणार आहे तो आणि असेंड म्हणजे जो वरती जाणार आहे तो. थिक असेंडिंग सेगमेंट आणि जो थिन असणार आहे तो थिन असेंडिंग सेगमेंट. DCT म्हणजे काय, डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूल. कलेक्टिंग डक्ट. DCT जे आहेत ते एकत्र येऊन फॉर्म करतात इनिशियल कलेक्टिंग डक्ट्स एकत्र येतात त्यावेळेस स्ट्रेट कलेक्टिंग डक्ट फॉर्म करतात. जे आपण डायग्राममध्ये पाहिलं तेच आपण आता इथे बघणार आहे. फर्स्ट रिनल कार्पस्कल ऑर माल्फिजियन कार्पस्कल. ते स्पेरॉडिकल इन शेपमध्ये असते. डायमीटर त्यांचा 200 मायक्रॉन असतो आहे. त्यानंतर फंक्शन काय तर फिल्ट्रेशन ऑफ ब्लड ड्युरिंग युरिन फॉर्मेशन. ज्यावेळेस युरिन फॉर्म होते त्यावेळेस ब्लड फिल्ट्रेट करायचं काम आपलं रिनल कार्पस्कल करणार आहेत. रिनल कार्पस्कलमध्ये आपण बघितलेलं की कोणत्या पार्ट्स येत आहेत तर ग्लोमेरुलस येतो आहे आणि बोमेन्स कॅप्सूल येतो आहे. सिच्युएशन अँड टाईप्स ऑफ नेफ्रॉन. बेस्ड ऑन सिच्युएशन क्लासिफाईड इंटू 2 टाईप्स. अकॉर्डिंग टू सिच्युएशन नेफ्रॉन डिवायडेड इंटू 2 टाईप्स. त्यामध्ये कॉर्टिकल नेफ्रॉन्स, एक्स्ट्रा ग्लोमेरुलर नेफ्रॉन्स बघणार आहे. जे कॉर्टिकल नेफ्रॉन्स असतात ते 85% आपल्या किडनीमध्ये प्रेझेंट असतात आणि बाकीचे 15% नेफ्रॉन असतात ते एक्स्ट्रा ग्लोमेरुलर नेफ्रॉन्स असतात. जे कॉर्टिकल नेफ्रॉन्स असतात ते इन आउटर कॉर्टेक्स प्रेझेंट असणार आहेत आणि जे एक्स्ट्रा ग्लोमेरुलर नेफ्रॉन्स आहेत ते इनर कॉर्टेक्स मेडुलरी जंक्शन म्हणजे कॉर्टेक्स आणि मेडुलाचं जे जंक्शन आहे तिथे प्रेझेंट असणार आहेत. ग्लोमेरुलस आपण पाहिलं डायग्राममध्ये. हे जे स्ट्रक्चर आहे ते आहे ग्लोमेरुलसचं. त्यामध्ये ॲफरंट ॲट्रिओल अँड इफरंट आर्टेरिओल प्रेझेंट असतात. It is a tuft of capillary enclosed by Bowman's capsule. Consists of 2 ends, afferent arteriole and efferent arteriole. Glomerular capillaries arises from afferent arteriole into Bowman's capsule. It divided into 4 to 5 large capillaries. And large capillaries subdivided into small capillaries. ज्या afferent arteriole Bowman's capsuleमध्ये येतात त्यावेळेस 4 or 5 large capillaries subdivide होतात small capillariesमध्ये. It arranged irregular and forms anastomosis. Small capillaries finally reunite and form efferent arteriole which leaves Bowman's capsule. जे efferent arteriole आहेत ते Bowman's capsule मधून बाहेर जाणार आहे. Bowman's capsule. It is a cap-like structure which encloses the glomerulus and formed by 2 layers. Inner visceral layer which cover glomerular capillaries. Visceral असते ते inner layer असते जी
ग्लोमेरुलर कॅपलरीज आहेत त्यांना कवर करणार आहे. आणि परायटल असते ते आउटर लेअर असते कंटिन्यूड विथ वॉल ऑफ द ट्युब्युलर पोर्शन. फॉर एक्झाम्पल दिस इज हे जे असणार आहेत इथं आतून एक लेअर असते ते असते विसरल लेअर आणि जे आउटर साईडला असते ते असणार आहे परायटल जे की ट्युब्युलर स्ट्रक्चर असते त्याच्यासोबत ती कंटिन्यू होणार आहे. रिनल ट्युब्यूल इट इज कंटिन्युअस विथ बोमेन्स कॅप्सूल अँड हॅज 3 पार्ट्स PCT, लूप ऑफ हेनले अँड DCT. आपण डायग्राममध्ये पाहिलं. हा जो असणार आहे तो आपला आहे ट्युब्युलर पोर्शन. त्यामध्ये PCT, DCT हा लूप ऑफ हेनले अँड कलेक्टिंग डक्ट असणार आहेत. फर्स्ट आपण बघणार आहे PCT प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्युब्युल्स. इट इज अ कॉइल पोर्शन फ्रॉम बोमेन्स कॅप्सूल सिच्युएटेड इन कॉर्टेक्स. जे कॉइल लाईक पोर्शन असतं आणि अराईज कुठून होतं तर बोमेन्स कॅप्सूलपासून. सी दिस इज द PCT विच इज अरायझेस फ्रॉम ग्लोमेरुलस. आणि हा PCT असतोय तो कुठे कॉर्टेक्समध्ये प्रेझेंट असतोय. कंटिन्यूड ॲज लूप ऑफ हेनले डिसेंडिंग लूप ऑफ हेनले. PCT कंटिन्यू ॲज अ डिसेंडिंग सेगमेंट ऑफ लूप ऑफ हेनले. This is the descending segment of loop of Henle and this is the PCT. PCT continue as the descending segment of loop of Henle. PCT मध्ये ग्लुकोज, अमिनो ॲसिड, विटॅमिन्स अँड सोडियम, क्लोराईड अँड वॉटरचं अब्झॉर्प्शन होतं आहे. बघणार आहे लूप ऑफ हेनले. लूप ऑफ हेनलेमध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन होतं आहे. त्यामध्ये 3 पार्ट्स आपण बघितले. डिसेंडिंग लिंब असतोय, हेअरपिन बेंड असतोय आणि असेंडिंग लिंब असतोय. त्यामध्ये डिसेंडिंग आणि असेंडिंग लिंबमध्ये ते अगेन डिवायडेड होते थिक अँड थिन पोर्शनमध्ये. जो PCT होता तो कॉर्टेक्समध्ये प्रेझेंट होता पण आपला जो लूप ऑफ हेनलेचा जो डिसेंडिंग लिंब आहे तो आपला मेडुलामध्ये स्टार्ट होणार आहे. DCT डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्युल्स कंटिन्युएशन ऑफ थिक असेंडिंग सेगमेंट ऑफ लूप ऑफ हेनले. DCT distal convoluted tubules continuation of thick ascending segment of loop of Henle occupies cortex of kidney and continued as collecting duct. जे डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल्स असणार आहेत ते कंटिन्युएशन असणार आहेत थिक असेंडिंग सेगमेंट ऑफ लूप ऑफ हेनलेचं आणि ते काय करणार आहे तर कॉर्टेक्समध्ये प्रेझेंट असतात आणि कंटिन्यू ॲज अ कलेक्टिंग डक्ट. जे DCT असणार आहेत ते कंटिन्यू होणार आहे ॲज अ कलेक्टिंग डक्ट. म्हणजे ज्यावेळेस DCT कॉल्ड ॲज अ इनिशियल कलेक्टिंग डक्ट. इनिशियल कलेक्टिंग डक्ट एकत्र येणार आहेत ते फॉर्म करणार आहेत स्ट्रेट कलेक्टिंग डक्ट. आणि बघणार आहे लेंथ किती असणार आहे तर 14.5 to 15 mm. देन डायमीटर 22 to 50 मायक्रॉन. देन कलेक्टिंग डक्ट. DCT कंटिन्यू ॲज अ इनिशियल कलेक्टिंग डक्ट इन कॉर्टेक्स. कॉर्टेक्समध्ये DCT कंटिन्यू ॲज अ इनिशियल कलेक्टिंग डक्ट. आणि जो लोअर पार्ट ऑफ कलेक्टिंग डक्टचा असणार आहे तो मेडुलामध्ये असतो आहे बट इनिशियल पार्ट असतो कलेक्टिंग डक्टचा तो कॉर्टेक्समध्ये असतो आहे आणि जो लोअर पार्ट असतो आहे तो मेडुलामध्ये प्रेझेंट असतो आहे. 7 to 10 इनिशियल कलेक्टिंग डक्ट युनाइट्स टू फॉर्म स्ट्रेट कलेक्टिंग डक्ट. म्हणजे आपण इनिशियल कलेक्टिंग डक्ट कोणाला म्हणतो DCT. आणि असे 7 to 10 इनिशियल कलेक्टिंग डक्ट जेव्हा एकत्र येत आहेत त्यावेळेस फॉर्म काय करतात स्ट्रेट कलेक्टिंग डक्ट फॉर्म करतात विच पासेस थ्रू मेडुला आणि ते मेडुलापासून पास होणार आहेत. ॲफरंट आर्ट्रिओल, ग्लोमेरुलस अँड इफरंट आर्ट्रिओल. जे ग्लोमेरुलस असतं इट इज अ नेटवर्क ऑफ कॅपलरीज. जे ॲफरंट आर्ट्रिओल असतात ते ग्लोमेरुलसमध्ये ब्लड घेऊन येतात. ह्या छोट्या कॅपलरीज युनाइट होत आहेत आणि ग्लोमेरुलसमधून बाहेर जातात त्यावेळेस आपण त्यांना बोलणार आहे इफरंट आर्ट्रिओलस आणि ते ब्लड ग्लोमेरुलसमधून बाहेर न्यायचं काम करणार आहे इफरंट आर्ट्रिओल. देन बोमेन्स कॅप्सूल विच कवर्स ग्लोमेरुलस. बोमेन्स कॅप्सूल असणारे ते कप लाईक स्ट्रक्चर आहे आणि जे कवर करणार आहे ग्लोमेरुलसला. PCT प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्युब्यूल. हा ग्लोमेरुलसच्या जवळचा पार्ट असतो कंटिन्यू ॲज अ थिक डिसेंडिंग सेगमेंट ऑफ लूप ऑफ हेनले. थिक डिसेंडिंग सेगमेंट ऑफ लूप ऑफ हेनले हा आहे तो थिन डिसेंडिंग सेगमेंट ऑफ लूप ऑफ हेनले आहे. हेअरपिन बेंड. देन असेंडिंगचे 2 पार्ट थिक असेंडिंग सेगमेंट अँड थिन असेंडिंग सेगमेंट. थिक सेगमेंट आहे तोच पुढे DCT म्हणून कंटिन्यू होतो आहे. कलेक्टिंग डक्ट.